नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळीवेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता कथेला सुरुवात करू. माझं नाव निलेश. मी कॉलेजच्या 3ऱ्या वर्षाला होतो. कॉलेजमध्ये मी सगळ्यात हँडसम मुलगा म्हणून ओळखला जात होतो. त्यामुळे बऱ्याच मुली माझ्यावर लाईन मारत होत्या. शिवाय माझ्या घरचीही खूप श्रीमंत होती. मला कशाचीच कमी नव्हती. कॉलेजला जाताना मी 4 व्हीलर शिवाय जात नव्हतो. मला वडील नव्हते आणि मी आईचा एकुलता एक मुलगा होतो. त्यामुळे एवढ्या मोठ्या संपत्तीचा मी एकटाच मालक होतो. मी अभ्यासात कमी आणि दुसरीकडे जास्त लक्ष देत होतो. मला दुर्बिणीतून आकाश बघण्याची खूप आवड होती. असंच मी एकदा टाइमपास करत दुर्बीण घेऊन बसलो होतो आणि समोरचं दृश्य बघत होतो. असं मी रोजच करत होतो. एक दिवस अचानक समोरचं दृश्य बघून माझा श्वासच वरच्यावर आणि खालचा खाली राहिला. कारण समोर असं मन मोहून टाकणारं दृश्य होतं. त्यावरची माझी नजरच हटत नव्हती. समोरच्या इमारतीमध्ये एक खूप सुंदर मुलगी, ती नुकतीच आंघोळ करून बाल्कनीमध्ये आपले केस सुकवण्यासाठी आली होती. गोरीपान, लांब केस आणि शरीराने एकदम फिट. तिचं सौंदर्य एवढं मोहक होतं की कोणीही तिच्या सौंदर्याच्या प्रेमात एका क्षणात पडलं असतं. मी तर एका क्षणात तिच्या प्रेमात पडलोच होतो. माझी तिच्यावरून नजरच हटत नव्हती. तेवढ्यात माझ्या खोलीचा दरवाजा उघडून आई आतमध्ये आली आणि मला म्हणाली, "काय रे निलेश, या दुर्बिणीतून तू रोज काय बघत असतोस? दे, मला पण बघू दे." तेव्हा माझी जीभ साज पडली. मी आईला म्हणालो, "आई, मी तारे बघतोय." आईने माझ्या पाठीवर एक जोराची थाप मारली आणि म्हणाली, "असे दिवसात तारे बघतोयस? खरं सांग, काय लपवतोस तू माझ्यापासून?" तेव्हा मी आईला म्हणालो, "नाही आई, मी काहीच नाही लपवत तुझ्यापासून. या दुर्बिणीतून दिसतात दिवसात तारे." तेव्हा आई म्हणाली, "उगाच चेष्टा करू नको आणि इकडे टाइमपास करत बसलायस. तुझ्या लक्षात आहे ना, आज तुझ्या 2ऱ्या वर्षाचा निकाल आहे. ते यावेळेस जर कमी मार्क्स आणलेस तर माझ्याशी गाठ आहे." असं म्हणून आई निघून गेली. आई माझ्या शिक्षणाबद्दल खूप सिरियस होती, पण मी नाही. माझे मार्क्स खूप कमी येत होते म्हणून आईला खूप टेन्शन येत होतं. पण आता तर मला वेगळंच वेळ लागलं होतं. त्या मुलीचं मला तिचं नावही माहीत नव्हतं. मी रोज तिला सकाळी दुर्बिणीतून बघत होतो आणि आता दिवसेंदिवस माझं मन अजूनच तिच्यामध्ये गुंतत चाललं होतं. मला कशातच मन लागत नव्हतं. 3rd इयर असतानाही मी कॉलेजला जात नव्हतो आणि घरी बसून फक्त तिला बघत बसायचो. पण बहुतेक ती कुठेतरी जॉब करत होती. त्यामुळे मीही ठरवलं, सकाळी तिला बघायचं आणि ती जेव्हा घरी नसते त्या वेळेमध्ये कॉलेज करायचं. म्हणून मी कॉलेजला जायचं ठरवलं. कॉलेज चालू होऊन 2 आठवडे झाले होते. आज माझा कॉलेजचा पहिला दिवस होता. मग मी माझ्या मित्रमैत्रिणींना भेटलो. ते सगळे म्हणाले, आपापल्या गणित विषय शिकवण्यासाठी नवीन मॅडम आल्या आहेत आणि त्या दिसायला खूपच सुंदर आहेत. मला त्यांच्या बोलण्याचं एवढं काही वाईट वाटलं नाही, कारण माझं मन दुर्बिणीतून बघणाऱ्या मुलीकडे होतं. फर्स्ट लेक्चर गणिताचंच होतं. जशी आमच्या गणिताच्या मॅडमनी एंट्री केली तशी माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ती 2री 3री कोणी नसून तीच होती जिला मी रोज दुर्बिणीतून बघायचो. मी तिच्याकडे पूर्ण लेक्चर बघतच बसलो होतो. आम्ही रोज कॉलेजला जाऊ लागलो. क्लासमध्ये त्या सगळ्यांपेक्षा माझ्याकडेच लक्ष देत होत्या. आता आमचं बोलणं जास्त होऊ लागलं होतं. एक दिवस मला एक गणित येत नव्हतं म्हणून त्यांना विचारण्यासाठी मी त्यांच्या केबिनमध्ये गेलो. त्यांनी मला ते पटकन सॉल्व्ह करून दिलं. पण त्या म्हणाल्या, "निलेश, तुझं गणित थोडं कच्चं आहे. तुला एक्स्ट्रा क्लास लावावा लागेल." मी लगेच म्हणालो, "मॅम, तुम्ही माझा एक्स्ट्रा क्लास घ्याल का?" त्या माझ्याकडे बघून चक्क हसल्या आणि म्हणाल्या, "ठीक आहे, आज संध्याकाळी 5 वाजता मी घरी येते तुझ्या आईला भेटण्यासाठी." मी कॉलेजमधून घरी आल्यावर संध्याकाळच्या 5 वाजण्याची वाट बघू लागलो होतो. तेव्हा आई मला म्हणाली, "निलेश, यावेळी तुला खूपच कमी मार्क्स मिळाले आहे. त्यामुळे मी तुला एक्स्ट्रा क्लास लावणार आहे. मी तुझ्यासाठी टीचरही बघितली आहे. त्या घरी येतील, त्यांच्याशी नीट बोल आणि एक्स्ट्रा क्लाससाठी नाही म्हणू नको." मला एक्स्ट्रा क्लास तर लावायचा होता, पण आईने सांगितलेल्या मॅमकडे नाही, माझ्या कॉलेजमधील निकिता मॅमकडे. पण मी हे आईला बोलूही शकत नव्हतो. आईचं आणि माझं बोलणं चालू असतानाच दरवाजावरची बेल वाजली. मला वाटलं निकिता मॅम असतील आणि आईला वाटलं तिने बोलावलेली ती टीचर असेल. आईने दरवाजा उघडला. त्या आतमध्ये आल्यात आईने त्यांना हॅलो केलं आणि माझ्यासमोर सोफ्यावर बसवलं.
मी मान खाली घालून बसलो होतो. मग त्याने मला आवाज दिला, "हॅलो निलेश." तेव्हा मला हा आवाज ओळखीचा वाटला. मी मान वर करून पाहिलं तर मला खूप आनंद झाला होता, कारण आईने सुद्धा त्यांनाच माझ्या एक्स्ट्रा क्लाससाठी निवडलं होतं. मी काहीच बोललो नाही, पण मला आतून खूप आनंद झाला होता. मला जे पाहिजे होतं तेच झालं होतं, म्हणून मी खूप खुश होतो. दुसऱ्या दिवसापासून मी कॉलेजही चुकता जाऊ लागलो होतो आणि संध्याकाळी 6 वाजता क्लासही करू लागलो. मी आणि निकिता मॅम एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो. क्लास करत करत आम्ही एकमेकांच्या जीवनातील चांगल्या आणि वाईट घटना शेअर केल्या होत्या. मी निकिता मॅमना काही ना काही कारणावरून स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होतो. तो स्पर्श माझ्या अंगावर काटे आणत असे. एक दिवस मला एक गणित सुटत नव्हतं, म्हणून त्या माझ्या खांद्यावर हात ठेवून माझ्या चेअरवर साईडला येऊन बसल्या आणि माझ्या अगदी जवळ येऊन मला समजावू लागल्या. मला त्यावेळेस काय होत होतं हे शब्दातही सांगता येणार नाही. त्या दिवशी पाऊसही खूप पडत होता, त्यामुळे मला त्यांच्याजवळ राहण्याचा बहाणाच मिळाला होता. असेच दिवस जात होते. मी निकिताच्या प्रेमात अखंड बुडालो होतो. एक दिवस मी निकिता मॅमला म्हणालो, "मॅम, उद्या माझ्यासाठी खूप खास दिवस आहे आणि त्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल." त्या मला कारण विचारणार तेवढ्यात त्यांना माझ्या आईचा कॉल आला. मला भीती वाटली, कारण आईने कॉल का केला असावा असा प्रश्न माझ्या मनात येत होता. त्यांनी कॉल रिसीव्ह केल्यानंतर माझ्या आईने त्यांना माझ्या वाढदिवसाचे इन्व्हिटेशन दिलं. मी म्हणालो, "यासाठीच मी तुम्हाला उद्या माझ्या घरी बोलवत होतो." दुसऱ्या दिवशी बर्थडेची सगळी तयारी झाली होती. माझी मित्रमैत्रिणी मला केक कट करण्यासाठी फोर्स करत होते, पण मी निकिता मॅमची येण्याची वाट बघत होतो. तेव्हा ज्या आल्या तेव्हाच मी केक कट केला आणि नंतर त्यांना आमचं घर दाखवण्यासाठी घेऊन गेलो. जेव्हा आम्ही माझ्या रूममध्ये आलो तेव्हा त्या मला म्हणाल्या, "निलेश, तुमचं घर खूपच मोठं आहे आणि तू तुझी बेडरूम खूप सुंदर ठेवली आहेस." पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे बाहेर खूप पाऊस सुरू होता. त्यात ढगांचा गडगडाट आणि विजा चमकत होत्या आणि तेवढ्यात अचानक लाईट गेली. त्या घाबरून चक्क माझ्या मिठीत आल्या. मीही त्यांना घट्ट पकडून ठेवलं होतं. मला त्यांना सोडवावंसं वाटतच नव्हतं, पण लगेच लाईट आल्यामुळे त्यांनी स्वतःला सावरलं आणि माझ्यापासून लांब झाल्यात. त्या मला टाळण्यासाठी म्हणाल्या, "निलेश, मी तुझ्यासाठी काहीच गिफ्ट आणलं नाही." मी त्यांना म्हणालो, "काही प्रॉब्लेम नाही. मला जे पाहिजे ते तुम्ही आताही देऊ शकता." असं म्हणून मी त्यांच्याजवळ जाऊ लागलो, पण त्यांनी मला बाजूला केलं आणि म्हणाल्या, "आपण जरी फ्रेंड्ससारखं राहत असलो तरी तुझं माझं नातं स्टुडंट आणि टीचरचं आहे, हे विसरू नको. आणि मी तुझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे आहे. हे नाही होऊ शकत. तू असा विचार करणं सोडून दे." तेव्हा मी म्हणालो, "प्रेमाला वय नसतं आणि मी तुला माझी फ्रेंड मानतो, बहीण नाही. टीचर म्हणून मी तुझ्याकडे कधीच बघितलं नाही." असं म्हणून मी निकिताला माझ्या मिठीत ओढलं. तेवढ्यात तिथे माझी आई आली आणि निकिताला माझ्यापासून लांब केलं आणि म्हणाली, "निकिता, मी तुला माझ्या मुलाचा एक्स्ट्रा क्लास घेण्यासाठी बोलावलं होतं. हे असले धंदे करण्यासाठी नाही." मी आईला समजावतच म्हणालो, "आई, तू निकिताशी असं नको बोलू. त्यात तिची काही चूक नाही. उलट मीच तिच्यावर खूप प्रेम करतो आणि तिच्यासोबत लग्नही करण्याची माझी इच्छा आहे." तेव्हा आईने मला एक जोराची कानाखाली मारली आणि म्हणाली, "वयाने मोठ्या मुलीशी लग्न करशील ते काही नाही. तुला जर इथे राहायचं असेल तर माझ्या म्हणण्याप्रमाणेच वागावं लागेल." मी म्हणालो, "आई, तुम्हाला आणि निकिताला वेगळं नाही करू शकत." दुसऱ्या दिवशी आईने जेव्हा सकाळी दरवाजा उघडला तेव्हा समोर जे पाहिलं त्याने तिला चक्करच आली, कारण दरवाजामध्ये मी आणि निकिता लग्नाच्या जोड्यात उभे होतो आणि आम्ही दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केलं होतं. हे बघून आई म्हणाली, "तुला जर हिला घरात घ्यायचं असेल तर तुलाही या घरात जागा नाहीये." आई आणि माझ्यामध्ये भांडण सुरू झाली. तेव्हा निकिता मध्येच म्हणाली, "निलेश, आईला असं का बोलतस तू? त्यांचा एकुलता एक मुलगा आहेस. त्यांना वाईट तर वाटणारच ना. त्या आपल्यावर रुसत नाही तर कोण रुसणार?" निकिताचं हे बोलणं ऐकून मी आईला म्हणालो, "बघा आई, तू तिचा एवढा तिरस्कार करतेस, पण ती मात्र आपली काळजीच करते." मग आईचा नाईलाज झाला आणि आई तिच्या रूममध्ये निघून गेली. दुसऱ्या दिवशी कॉलनीतल्या बायका घरी आल्या होत्या आणि म्हणाल्या, "सुमित्रा देवी, तुम्ही 2 दिवस झाले बाहेर दिसलाच नाही, म्हणून आम्ही चौकशीसाठी आलो आहोत." तेव्हा तिथे माझी बायको निकिता पण होती. त्या सगळ्या निकिताला ओळखत होत्या. त्या
त्या निकिताला बघून म्हणाल्या, "अरे निकिता मॅम, तुम्ही सकाळी सकाळी इथे कशा काय?" आणि गळ्यात मंगळसूत्र बघितल्यावर म्हणाल्या, "काय मॅम, कधी लग्न केलं? आम्हाला बोलवलं नाही आणि आम्हाला तर बघू तुमचा नशीबवान नवरा कोण आहे." ते माझी आई विषय टाळण्यासाठी म्हणाली, "जाऊ दे ना, मी तुम्हाला चहा देते, बसा ना." मी तिथेच होतो. निकिताला स्वीकारल्यामुळे मला आईवर खूप राग होता, कारण तिने तर माझ्या आनंदात आनंद मानायचा सोडून जगाचा विचार करत होती. पण मी त्यांना म्हणालो, "यांचा नवरा तुम्हाला पाहायचा आहे ना, मीच आहे तो." हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला, पण माझ्या आईला खूप अपमानित वाटत होतं. त्या बायकांनाही खूप सारे प्रश्न पडले होते, पण काहीही न बोलता त्या सगळ्या बायका आमच्या घरातून निघून गेल्या. त्याच रात्री माझी आणि निकिताची मधुचंद्राची रात्र होती. आईला हे नातं मान्य नसल्यामुळे आईने मला आणि निकिताला एकत्र झोपण्याची परवानगी दिली नव्हती. पण मी आईचा एकही शब्दने ऐकत नव्हतो. त्यामुळे मी मधुचंद्राची रात्र माझ्या निकितासोबतच घालवणार असं पक्क ठरवलं होतं. या दिवसाची मी खूप दिवसापासून वाट बघत होतो, पण तिने मात्र त्या गोष्टीला नकार दिला आणि आईचा मान राखला. दुसऱ्या दिवशी निकिता अंघोळ करून किचनमध्ये नाश्ता करण्यासाठी गेली. तेव्हा आईने तिला किचनमध्ये येण्यासाठी साफ मनाई केली होती. त्यामुळे मला निकिताला नाश्ता बाहेरून मागवावा लागला. असेच दिवस जात होते. माझी मित्रमैत्रिणी घरी आले तर त्यांनी केलेला पसारा निकिता मला साफ करायला सांगायची, कारण तिला कामाची सवय नव्हती. निकिता माझ्याकडे शॉपिंगसाठी पैसे मागत होती, पण मी तिला पैसे देऊ शकत नव्हतो, कारण मी कॉलेज करत होतो. माझी अजून स्वतःची अशी काहीच कमाई नव्हती. मी तिला म्हणायचो, "निकिता, मी जेव्हा जॉब करीन तेव्हा तुला शॉपिंगसाठी भरपूर पैसे देईन. आता मी आईने दिलेल्या पॉकेट मनीमधून माझा सगळा खर्च करत आहे. तुला कुठून देणार पैसे? एक काम कर, तू आईकडून पैसे घे." तेव्हा निकिता मला म्हणाली, "तू लग्न तुझ्यासोबत केलं आहे, तुझ्या आईसोबत नाही." "ते काही नाही, मला उद्या शॉपिंगसाठी पैसे हवेत." असं म्हणून निकिता झोपी गेली. मला आता टेन्शन आलं होतं, कारण आईने तर पैसे द्यायला साफ नकार दिला होता. मग मी माझ्या मित्रमैत्रिणींकडून पैसे मागितले. त्यांनी त्यांच्या पॉकेट मनीमध्ये होते तेवढे सगळे पैसे मला दिले. सगळ्यांचे मिळून फक्त 2,000 रुपये झाले होते. तेव्हा निकिता म्हणाली, "2,000 मध्ये माझी एकही साडी येत नाही आणि मला चीप कपडे घालायची सवय नाही. निलेश, आपल्या घराला शोभेल असं राहिलं पाहिजे ना, मग एवढ्याच्या पैशाने कसं होणार?" तेव्हा मी निकिताला म्हणालो, "निकिता, आता एवढे ठेव, मी काही दिवसात तुला आणखीन पैसे देईन." निकिता म्हणाली, "लग्न झाल्यापासून तुझं हेच ऐकत आली आहे." असं म्हणून जेवढे पैसे हाती तेवढे घेऊन ती शॉपिंगला निघून गेली. आता पैशावरून निकितामध्ये आणि माझ्यामध्ये भांडण होऊ लागली होती. आईचं तर वेगळंच चालू होतं. एक दिवस आईला काही कामासाठी पैसे हवे होते. आईला काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं, म्हणून मी तयार होत होती. मी आणि निकिता दोघंही हॉलमध्ये बसलो होतो. आई जाताना म्हणाली, "निलेश, माझ्या मागे घरात काही गोंधळ नको, आणि निकिता, तू माझ्या घरालाच घरासारखं वागवायला शिक." इतकं म्हणून आई निघून गेली. तिच्या निघताच निकिता माझ्याकडे संतापाने बघत म्हणाली, "निलेश, तुझी आई रोजच माझ्यावर आदेश का देते? मी काही तिची दासी आहे का? मला अशा घरात राहायचं नाही जिथे मला मान नाही." तेव्हा मी तिला समजावत म्हणालो, "निकिता, आईचं वागणं रागाचं नाही, काळजीचं आहे. तिला वाटतं तुला घरकाम जमत नाही म्हणून ती बोलते, पण तू तर जास्तच मनाला लावून घेतेस." निकिता चिडून म्हणाली, "मला नकोय कोणाची काळजी. मी तुझ्यावर प्रेम करून या घरात आले आहे, पण इथे तर मला काहीच मिळत नाही. ना तुझा वेळ, ना पैसे, ना मोकळेपणा. मी काही साधी मुलगी नाहीये. मी कुणाच्या सावलीत राहणार नाही." तिचं बोलणं ऐकून मीही चिडलो आणि म्हणालो, "निकिता, तुला एवढं काही हवं होतं तर माझ्यासारख्या साध्या मुलाशी लग्न का केलंस? तुझं जग वेगळं, माझं वेगळं. आता रोज पैशावरून भांडणं होतायत. तू बदलली आहेस." तेव्हा निकिता उठून उभी राहिली आणि म्हणाली, "हो, बदलले मी, कारण मला तू हवा आहेस, पण तू मात्र तुझ्या आईला आणि घराला जास्त जपतोस. तू मला प्रेम करतोस की नाही?" तिच्या चेहऱ्यावर अश्रू आले होते, पण त्या अश्रूमध्ये प्रेम नव्हतं, हट्ट होता. मी तिचा हात धरायला गेलो तर तिने हात झटकून टाकला आणि म्हणाली, "मला मोकळं श्वास घ्यायलाही हक्क नाही का? मी आता या घरामध्ये जात आहे." मी तिला अडवण्यासाठी तिच्या मागे धावलो, पण ती थेट मुख्य दरवाजाकडे गेली. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि आई आत आली. आईने दोघांना पाहून विचारलं, "काय झालं? का रडते आहेस निकिता?" तेव्हा निकिता रागाने म्हणाली, "तुमच्या मुलाने माझ्यावर प्रेमच केलं नाही.
रोजच्या रोज मी त्याच्या प्रेमासाठी भीक मागते असं वाटतं. मला अशा घरात राहायचं नाही. आई म्हणाली, बाहेर जाणं हा उपाय नाही. मी आणि निलेश दोघंही तुला समजावू. पण निकिता आईकडे वळून म्हणाली, मला तुमचं समजावणं नको. तुम्ही तुमचा मुलगा ठेवा, मी माझं आयुष्य जगते. आईला हे बोलणं सहन झालं नाही. आई म्हणाली, जर तू या घरातून निघून गेलीस तर परत प्रवेश नाही. पण यावेळी मीच ओरडलो, आई, निकिता जाईल तर मीही तिच्यासोबत जाईन. माझ्या या शब्दांनी दोघी स्तब्ध झाल्या. निकिता माझ्याकडे वळून पाहत म्हणाली, खरंच निलेश, तू माझ्यासोबत येशील? मी काही बोलणार होतो तेवढ्यात माझा फोन वाजला. स्क्रीनवर अनोळखी नंबर होता. मी कॉल उचलला तर दुसऱ्या बाजूने एखाद्या रडणाऱ्या मुलीचा आवाज आला. ती म्हणाली, निलेश, तू मला ओळखणार नाहीस, पण मला तुझी खूप मोठी मदत हवी आहे. तुझी निकिता मॅडमबद्दल एक मोठं ट्रूथ तुला सांगायचं आहे. माझा श्वासच अडकला. मी विचारलं, कोण बोलतंय? ती मुलगी म्हणाली, तू ऐकलंस तर तुझं आयुष्य बदलून जाईल. निकिता मॅडम तशी नाही आहेत जसा तू समजतोस. त्या तुमच्या कॉलेजमध्ये. एवढं बोलून कॉल कट झाला. मी घाबरून निकिताकडे पाहिलं. ती घाबरल्यासारखी माझ्याकडे पाहत होती. मी विचारलं, निकिता, हे कोण होतं आणि त्या काय सांगत होत्या? निकिता काहीही न बोलता काही सेकंद स्तब्ध उभी राहिली आणि मग अचानक माझ्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि तो बंद केला. तिच्या डोळ्यात भीती होती, जशी मी कधीही पाहिली नव्हती. मी तिच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, निकिता, मला सत्य सांग, हे काय चाललंय? निकिता हळू आवाजात म्हणाली, निलेश, जर मी तुला खरं सांगितलं तर तू माझ्यासोबत कधीच राहणार नाहीस. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी म्हणालो, निकिता, मी काहीही ऐकायला तयार आहे. मला फक्त सत्य हवंय. तेव्हा ती माझ्याकडे पाहत म्हणाली, निलेश, मी तुझ्याशी लग्न प्रेमातून नाही केलं. माझ्या मागे एक काळं सत्य आहे आणि जे ऐकलं ते माझ्या संपूर्ण आयुष्याला हादरवून गेलं. निकिताच्या आवाजात थरथर होती. ती जोरात श्वास घेत म्हणाली, निलेश, मी तुझ्याशी लग्न प्रेमातून नाही केलं. मी काही वेगळीच व्यक्ती आहे. माझ्या भूतकाळात असं काही आहे जे तुला कधीच माहिती नव्हतं. माझं नाव निकिता नाही. हे नाव मी स्वतः ठेवलं होतं. माझी खरी ओळख, माझं खरं जीवन आणि ज्याच्यापासून मी पळत आले आहे. सगळं सांगितलं तर तू धक्का खाशील. मी अवाक होऊन तिच्याकडे पाहत उभा राहिलो. हळू आवाजात विचारलं, मग तू कोण आहेस आणि माझ्याशी लग्न का केलंस? निकिताने डोळे खाली केले. तिच्या कपाळावर थेंब जमा होत होते. ती म्हणाली, माझं खरं नाव नेहा आहे. तुझ्या कॉलेजमध्ये जे काही झालं होतं त्यात माझं नाव आलं होतं, पण मी दोषी नव्हते. निलेश, मला फसवलं गेलं होतं. माझा वापर केला गेला. मी थरथरलो. कॉलेजमध्ये एक मोठा स्कॅम, पेपर्स लीक प्रकरण आणि त्यात एक नेहा नावाच्या मुलीचं नाव घेतलं जात होतं. पण मला वाटलं ती काहीतरी दुसरी मुलगी असेल. माझा हातपाय थंड झाले. मी विचारलं, पण हे सर्व तू मला आधी का नाही सांगितलं? निकिता किंवा नेहा रडत म्हणाली, कारण मला तुझा विश्वास गमवायचा नव्हता. मला तुझ्यासारखा माणूस हवा होता जो मला या सर्वातून बाहेर काढेल. आणि काट्यावर तराजू होता. माझं भूतकाळ लपवणं किंवा तुला गमावणं. मी दुसरा पर्याय निवडू शकत नव्हते. मला वाटलं हे सगळं कधीच बाहेर येणार नाही. पण आज तो कॉल आला. ती मुलगी, तिने मला बघितलं होतं. जुने भूतकाळातून पळताना मी तिला पैसे देऊन शांत केलं होतं. पण आता ती परत आली आहे. मी हादरलो. म्हणजे माझ्याशी लग्न करण्यामागे हेतू होता. मी म्हणालो, मग माझ्याजवळ का आलीस? तुझ्या पाठीमागे एवढं मोठं प्रकरण होतं तर मला का निवडलंस? नेहा म्हणाली, कारण तू एक साधा, निरागस, स्वच्छ मनाचा मुलगा आहेस. तुझ्यात मला सुरक्षितता वाटली. कोणीही तुझ्यावर संशय घेणार नाही आणि माझा भूतकाळ लपवायला तू योग्य माणूस होतास. माझ्या अंगात रक्त उसळलं. म्हणजे माझा वापरच केला तू. मी रागाने म्हणालो, मग प्रेम ते काय होतं? कुठं? नेहा जोरात डोकं हलवत म्हणाली, नाही निलेश, प्रेम कुठं नव्हतं. नंतर तुझ्यावर खरं प्रेम झालं. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. पण मी मागे जे उद्ध्वस्त केलं होतं त्याने मला रोज खाट ठेवलं होतं. मी तिच्या डोळ्यात पाहिलं, पण तिथे भीती जास्त होती, प्रेम कमी. तेवढ्यात पुन्हा माझा फोन वाजला. तोच अनोळखी नंबर. पण यावेळी मी फोन घेतला. तिकडून तीच मुलगी म्हणाली, निलेश, तुला मला भेटायचं आहे आजच, कारण उद्या उशीर होईल. तू आणि तुझी बायको दोघंही धोक्यात आहात. मी विचारलं, तू कोण? ती म्हणाली, माझं नाव पूजा आहे आणि मी नेहाला किंवा निकिताला खूप जवळून ओळखते. तिच्या भूतकाळातलं एक गुपित आहे जे तुलाच वाचवू शकतं. भेटायचं का? मी काही बोलायच्या आत नेहा माझा फोन हिसकावण्यासाठी झोपावली. पण यावेळी मी तिचा हात पकडला. मी रागाने म्हणालो, आता पुरे. नेहा, मला सत्य ऐकायचं आहे आणि मी त्या मुलीला भेटणारच. नेहा जोरात ओरडली, निलेश, नाही.
जर तू आज बाहेर गेलास तर परत या घरात येऊ शकणार नाहीस. तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. माझ्यावर विश्वास ठेव. मी तिच्याकडे पाहून म्हणालो. विश्वास? तूच तर मोडला आहेस. इतक्यात आई जोरात बोलली. निलेश, तू कुठेही जाणार नाहीस. या मुलीचा भूतकाळ काही असो, तू माझं घर उद्ध्वस्त होऊ देणार नाहीस. मी आईकडे पाहिलं, नंतर नेहाकडे. दोघे एकाच भीतीत होत्या आणि मी दोघांच्या मध्ये अडकलो होतो. पण माझ्या आतून एकच आवाज येत होता, सत्य जाणूनच शांतता मिळेल. मी दरवाजाकडे जाऊ लागलो. नेहा माझ्या मागे धावत आली आणि म्हणाली, जर तू दार उघडलंस तर मी स्वतःला संपवून टाकेन. माझे पाय थांबले. मी वळून तिच्याकडे पाहिलं. तिच्या हातात काहीतरी चमकत होतं. ब्लेड. माझा श्वास अडकला. ती रडत म्हणाली, निलेश, मला सोडू नकोस. माझा भूतकाळ तुझं भविष्य नको बिघडवू. मी तुझ्यासोबतच राहायचं आहे. पण तेवढ्यात घराच्या बाहेरून एक पोलिसाची गाडी थांबण्याचा आवाज आला. सायरन बंद झाला. दरवाजावर टकटक झाली. आई घाबरून म्हणाली, पोलीस? यावेळी मी सावकाश दार उघडलं आणि बाहेर 2 पोलीस उभे होते. त्याच्यासोबत एक मुलगी, तीच अनोळखी मुलगी, पूजा. पोलीस म्हणाले, निलेश यादव, आम्हाला तुझ्या पत्नीबद्दल तक्रार मिळाली आहे. आणि पूजा माझ्याकडे पाहत म्हणाली, निलेश, आज तुला सगळं कळणार आहे आणि आजच्या रात्रीनंतर तुमचं आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही. पुरा घर थरथरत उभं होतं. दारात उभे असलेले पोलीस, त्यांच्या मागे उभी असलेली पूजा आणि हातात ब्लेड धरून रडणारी नेहा. हे दृश्य पाहून माझं हृदय अक्षरशः दडपलं. मी घाबरत विचारलं, ऑफिसर, काय तक्रार? पोलीस सरळ हॉलमध्ये आले आणि म्हणाले, आम्हाला काही क्षणात कळेल. पूजा पुढे आली. तिचा चेहरा निर्विकार होता, पण डोळे मात्र भूतकाळाने भरलेले. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, निलेश, आधी मला बोलू दे. त्याआधी नेहा ब्लेड घट्ट पकडत हिस्टोरिकल आवाजात ओरडली, पूजा, तू मला संपवायला आली आहेस. मी तुझं तोंड बंद केलं होतं, मग आज परत का आलीस? पूजा शांतपणे म्हणाली, नेहा, तू मला पैसे देऊन शांत करू शकतेस, पण तुझा भूतकाळ तो कधीच नाही. आई घाबरून माझ्या मागे उभी राहिली. मी स्वतःला हादरलो होतो, पण तरीही स्थिर आवाजात म्हणालो, पूजा, तू खरंच कोण आहेस आणि नेहाने असं काय केलं होतं? पूजा माझ्याकडे पाहत हळूच म्हणाली, मी त्या कॉलेज स्कॅमची साक्षीदार आहे निलेश. त्या पेपर लीक प्रकरणात नेहा एकटी नव्हती. ती एका मोठ्या टोळीचा भाग होती. पेपर लीक, पैशांचा व्यवहार आणि काही मुलींचा वापर करून ब्लॅकमेल, या सगळ्यात तिचं नाव पहिल्या क्रमांकावर होतं. माझा श्वास सुटला. मी थेट नेहाकडे पाहिलं. तिचा चेहरा पांढरा पडला होता. पूजा पुढे म्हणाली, पण नेहा हुशार होती. तिने स्वतःवरचे पुरावे मिटवले आणि दोष दुसऱ्यावर टाकले. मी त्यावेळी आवाज उठवला होता म्हणून माझ्यावर हल्ला झाला. मी काही महिने हॉस्पिटलमध्ये होते. तुझ्या लग्नाचा फोटो पाहिल्यावर मी धक्क्यात गेले, कारण नेहाने नवं नाव घेतलं होतं आणि तुझ्यासारख्या साध्या मुलाशी लग्न केलं, जेणेकरून कुणालाही संशय येणार नाही. मी हादरलो. मी नेहाचा हात सोडून मागे सरकलो. मी विचारलं, नेहा, हे खरं आहे? नेहा डोळे पुसत ओरडली, नाही, मी तशी नाही. मी त्या लोकांची बळी होते. त्यांनी माझा वापर केला. त्यांनी मला धमकावलं होतं. पूजा रागाने म्हणाली, खोटं. तूच त्या टोळीची मेंदू होतीस. तुझ्यामुळे 4 जणांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तुझ्याकडे सगळ्या पैशांची हिशोब वही होती तुझ्या खोलीत. हे ऐकून पोलिसांनी नेहाकडे वळून पाहिलं. एक पोलीस म्हणाला, मॅडम, आम्हाला तुमची खोली तपासावी लागेल. नेहा घाबरून ओरडली, नाही, माझ्या खोलीत काहीच नाही. तुम्हाला तिथे काहीच सापडणार नाही. पण तिचा टोनस तिचं सत्य सांगत होता. पोलिसांनी मला बाजूला करून बेडरूमकडे जाण्यास सुरुवात केली. नेहा त्यांच्या पुढे उभी राहिली. त्यातात ब्लेड आणखी घट्ट पकडून म्हणाली, कुणीही आत जाणार नाही, कुणीही नाही. मी ओरडलो, नेहा, वेडेपणा करू नकोस, ब्लेड खाली ठेव. पण तिचं मन सुटलं होतं. ती रडत म्हणाली, जर त्यांनी आत काही पाहिलं तर माझं सगळं संपेल. निलेश, तू मला वाचवणार ना? तू माझ्यावर प्रेम करतोस ना? मी बोलणार होतो तेवढ्यात पूजा शांत आवाजात म्हणाली, निलेश, तू तिच्यावर प्रेम करतोस, पण तिला तुझ्यावर प्रेम नाही. ती फक्त तुला ढाल म्हणून वापरत होती आणि तू तिचा प्यादा होतास. नेहाने संतापाने पूजाकडे धाव घेतली. दोन्ही पोलीस तिला थांबवायला पुढे गेले, पण त्या धक्काबुक्कीत तिचा हातातील ब्लेड खाली पडलं आणि तिच्या कुर्त्याच्या खालून पडलं काहीतरी लहान पाकिट. ते जमिनीवर पडलं आणि उघडलं. आत भरपूर कागद, नोटा आणि कॉलेज पेपर. माझ्या हृदयात सुरी खुपसल्यासारखं झालं. सगळं थिजून गेले. पूजा हळू आवाजात म्हणाली, पाहिलंस, ती अजूनही त्याच व्यवसायात आहे. नेहा धडधडत्या आवाजात माझ्याकडे वळली. तिच्या चेहऱ्यावर केवळ भीती होती. ती म्हणाली, निलेश, मी सगळं समजावून सांगते.
मी तुझ्याशिवाय काही नाही, मला सोडून जाऊ नकोस. पण यावेळी माझं मन कोसळलं होतं. मी थरथरत म्हणालो, नेहा, मी तुझ्याशी लग्न माझ्या आयुष्याचं सुख मानलं होतं, पण तू माझं आयुष्यच वापरलं. तू मला कधीच प्रेम केलं नाहीस, फक्त उपयोग केला. नेहा कोसळण्याच्या बेतात होती. पोलिसांनी तिला पकडलं. पूजा माझ्याकडे शांतपणे पाहत म्हणाली, निलेश, आता निर्णय तुझा आहे. तू तिचं रक्षण करणार की स्वतःचं? माझं हृदय धडधडत होतं. घरात शांतता होती, परंतु त्या शांततेत हजार ओरडायचे आवाज लपले होते. आणि त्या क्षणी नेहाने अचानक पोलिसांच्या हातातून स्वतःला झटकून माझ्या पायावर स्वतःला फेकून दिलं आणि ओरडली, निलेश, मला सोडून जाऊ नको. मी तुझ्याशिवाय काहीही नाही. पोलीस तिला उचलायला पुढे जात होते. तेवढ्यात दरवाजाबाहेरून एक मोठा आवाज आला. कोणीतरी धावत धावत घरात शिरलं आणि म्हणालं, थांबा, तुमच्याजवळ जी माहिती आहे ती अपुरी आहे. सगळे वळून पाहिले आणि तिथे उभा होता एक अनोळखी मुलगा. त्याच्या हातात एक पेनड्राईव्ह आणि त्याच्या चेहऱ्यावर रक्ताच्या रेघा. त्या खरखरत्या आवाजात म्हणाला, नेहा गुन्हेगार नाही, तुम्ही चुकीच्या व्यक्तीला अटक करणार आहात. त्या रात्रीनंतर मयुरीला नीट झोप लागली नाही. ती सतत आदित्यची काळजी करत होती. सकाळ होताच तिचा पहिला मेसेज फोनवर चमकला. कसा आहेस? छोटंसं उत्तर दिलं, ठीक आहे. पण त्या 2 शब्दात त्याच्या मनातलं वादळ लपलेलं होतं. मयुरी दुपारी त्याला भेटायला आली. काकू बाजूलाच होत्या, म्हणून आदित्य फार काही बोलू शकला नाही. काकू आत गेल्यावर मयुरी हळूच म्हणाली, माझ्यावर तुला इतकं सहन करावं लागल, मला खूप वाईट वाटतं. आदित्यने शांतपणे तिच्याकडे पाहिलं. तुझी चूक नाही मयुरी, पण मनातल्या भावना थांबवता येत नाही. त्या वाक्यावर मयुरीचं हृदय हललं. तिला पहिल्यांदा आदित्यच्या डोळ्यात काहीतरी वेगळं दिसलं. दुःख, राग, प्रेम सगळंच. ती त्याच्या जवळ बसली. हात पुढे करून हळूच त्याच्या हाताला स्पर्श केला. आदित्यने मागे घेतला नाही. त्याची नजर तिच्या डोळ्यात अडकली. काही क्षण दोघांमध्ये खोल शांतता पसरली. मयुरी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, काल जे झालं तसं आता पुन्हा होऊ देऊ नकोस. काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे. तिच्या आवाजातील ती मृदुता आदित्यला आतापर्यंत भिडली. त्याला आपली असहाय्यता, राग सगळं काही आठवलं. तो काही बोलणार इतक्यात मयुरीचा फोन वाजला. कॉल करत होता. ती आदरली. फोन पर्समध्ये ठेवून तिने ताबडतोब सायलेंट केला. आदित्य शांतपणे विचारलं, तो कॉल करतोय का? मयुरी चुकत्या स्वरात म्हणाली, आदित्य, मी त्याला काही सांगितलं नाही. काल घाबरले होते म्हणून. आदित्य काही बोलला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर उतरलेली छटा मयुरीने ओळखली. तिने त्याचा हात दोन्ही हातात घेतला आणि हलक्या आवाजात म्हणाली, मला एक संधी दे. मी माझ्या मनातलं सांगते, पण आधी तू नीट बरा हो. तिच्या हातांचा उबदार स्पर्श आदित्यला पहिल्यांदाच इतका शांत करत होता. त्या क्षणी पहिल्यांदाच मयुरीचं मन आदित्यकडे झुकत होतं आणि आदित्यला ती भावना जाणवत होती. ते दोघेही काही बोलत नव्हते, पण त्यांच्यात काहीतरी सुंदर सुरू झालं होतं. एक शांत, अलगद पण उबदार रोमॅन्टिक वळण. मयुरी आदित्यच्या अगदी जवळ बसली होती. तिचे हात अजूनही त्याच्या हातात होते. दोघांच्या स्पर्शात एक अशी ऊब होती जी शब्दापेक्षा जास्त काहीतरी सांगत होती. आदित्यने तिच्या बोटांकडे पाहिलं, नाजूक, थोडे थरथरणारे, आणि जणू सांगत होते की ती त्याच्याबद्दल काळजी करते. त्याचा आवाज खोल आणि हळू झाला, मयुरी, खरं सांगू, त्या दिवशी तू म्हणालीस की माझ्याशी बोलायची तुला भीती वाटते, ते मनाला लागलं. मयुरीने त्याचा हात घट्ट धरत डोळे खाली केले. तेव्हा मला तुला काय सांगायचंय, कसं सांगायचंय कळत नव्हतं, पण आता तसं नाही. आदित्य तिच्याकडे चेहऱ्याकडे पाहत राहिला. तिच्या डोळ्यात एक वेगळाच प्रकाश होता. थोडी अपराधी भावना, थोडं काळजीचं ममत्व आणि थोडंसं प्रेम. त्याने तिचा हात हनुवटीला हलकासा स्पर्श केला, तिला चेहऱ्यावर उचलायला भाग पाडत. मयुरीचा श्वास एकदम अडखळला. तिने त्याला रोखलं नाही. आदित्यच्या डोळ्यात पाहताना ती पहिल्यांदाच स्वतःला हरवताना जाणवत होती. तिने हळू आवाजात विचारलं, तू एवढा शांत का आहेस? आदित्यच्या ओठावर हलकीशी स्मितरेषा उमटली, कारण तू आज पहिल्यांदा माझ्यासमोर तुझ्या मनासारखी आहेस. भीती नाही, दडपण नाही, फक्त तू. मयुरीच्या गालावर लालिमा चढली. तिच्या मनात काहीतरी विरघळत होतं. बाहेर पाऊस सुरू झाला होता आणि खिडकीतून आत येणारा थंड वाऱ्यात दोघांचे केस हलके हलके उडत होते. ती आदित्यच्या खांद्यावर हलकसं डोकं ठेवून म्हणाली, आदित्य, तू रागावला होतास ना माझ्यावर? आदित्य तिचे केस हलकेच बाजूला करत उत्तर दिलं, राग नव्हता मयुरी, फक्त भीती होती की मी तुला कधीच सांगू शकणार नाही की तू मला किती महत्त्वाची आहेस. मयुरीचं हृदय जोरात धडधडलं. तिने त्याच्याकडे वळून पाहिलं. डोळ्यात चमक, गालावर हवा आणि ओठावर थरथर.
तिची नजर त्याच्या ओठावर गेली आणि क्षणभर वेळ थांबला. आदित्यने तिच्या गालाला अलगद स्पर्श केला. ती डोळे मिटून त्याच्या स्पर्शात विसावली. दोघांमध्ये आलेला तो क्षण इतका नाजूक होता की आवाज केला तरी सुटेल असं वाटत होतं. मयुरीने डोळे उघडून खूप हळू आवाजात विचारलं, आदित्य, तुला माझ्याबद्दल खरंच? आदित्य आणखी जवळ झुकला. त्याचा श्वास तिच्या गालाला स्पर्शून गेला. हो मयुरी, आता लपवणं शक्य नाही. तिचं मन जणू वितळलं. तिने स्वतःला त्याच्याकडे ओढलं आणि दोघे एकमेकांच्या इतके जवळ आले की त्यांच्यातलं अंतर फक्त श्वासा इतकं उरलं. तेव्हा काकूंच्या पावलांचा आवाज आला. मयुरी दचकल्यासारखी मागे झाली. आदित्यने लगेच तिचा हात अलगद सोडला, पण त्यांचे श्वास अजूनही एकत्र गुंतले होते आणि त्यांच्या नजरेतून काही लपलेलं नव्हतं. जे थांबवलं गेलं होतं ते पूर्ण झालं नव्हतं, पण आता ते अटळ होतं. काकूंच्या पावलाचा आवाज ऐकताच मयुरी थोडी दूर सरकली, पण तिच्या श्वासात अजूनही आदित्यचा स्पर्श अडकलेला होता. आदित्य शांत बसला, पण त्याच्या नजरेत त्याच्याविषयीचं प्रेम लपवणं अशक्य होतं. काकू आत आल्या आणि नेहमीसारखी चौकशी करून पुन्हा स्वयंपाकघराकडे निघाल्या. दरवाजा बंद होताच पुन्हा खोलीत शांतता पसरली, पण आता ती खूप वेगळी होती. मयुरी आदित्यकडे पाहत होती. अवघडलेल्या पण ओलसर नजरेने ती हलक्या आवाजात म्हणाली, थोडं आधी जे घडलं ते चुकीचं नव्हतं ना? आदित्यने तिच्याकडे एकटक पाहिलं. मयुरी, चुकीचं काही वाटलं असतं तर माझं मन एवढं शांत झालं नसतं. तिचा श्वास अडखळला. ती उठायला लागली, पण आदित्यने तिचा मनगट हलकासा धरला. स्पर्श खूप सौम्य होता, पण त्याने तिचं पूर्ण शरीर थबकलं. थांब, तो म्हणाला, तुझ्या डोळ्यात अजूनही काहीतरी बाकी आहे. मयुरी त्याच्याकडे वळून उभी राहिली. तिचा चेहरा खिडकीतून येणाऱ्या पावसांच्या प्रकाशात चमकत होता. आदित्य, ती पुटपुटली, काल जे झालं त्यानंतर मला जाणवलं की कोणासोबत सुरक्षित वाटतं हे शरीर सांगतं आणि माझं शरीर तुझ्याजवळ आल्यावर शांत होतं. हे ऐकताच आदित्यच्या चेहऱ्यावर एक खोल भाव उमटला, आश्चर्य, प्रेम आणि स्वीकृती. तो म्हणाला, माझंही तसंच आहे मयुरी. तू जवळ असलीस की माझा राग, माझा त्रास सगळं शांत होतं. मयुरी हळूहळू त्यांच्याजवळ आली. त्यांच्यामध्ये फक्त 2 पावलं होती. ती अंतर मिटवायला जात असतानाच तिचा फोन पुन्हा कंपन झाला. आरवचा मेसेज. स्क्रीनवर त्याचं नाव चमकलं आणि वातावरणाचा सगळा रंग बदलला. मयुरीच्या चेहऱ्यावर क्षणभर अपराधीपणा उमटला. आदित्यने ते पाहिलं. त्याने हलक्या पण रेष असलेल्या आवाजात विचारलं, तू त्याच्याशी अजून बोलतेस? मयुरी शांतपणे म्हणाली, आदित्य, तसं नाही, पण मी फक्त सवयीने त्याला काहीच सांगितलं नाही. पण ती थांबली. आदित्यचा आवाज खोल झाला, मग आता काय करणार आहेस? तू ठरवणार आहेस? मयुरी थेट त्याच्या जवळ आली. त्याचा चेहरा दोन्ही हातांनी तिने पकडला आणि खूप हळू आवाजात म्हणाली, मी ठरवलंय आदित्य. मी कोणाबरोबर राहायला सुरक्षित वाटतं ते आता मला कळतंय. आणि ती व्यक्ती आरव नाही, तू आहेस. आदित्यच्या छातीत काहीतरी फुटलं, नाजूक पण उबदार. त्याने तिच्या कमरेला हलकंसं धरलं आणि तिला जवळ ओढलं. त्यांच्या कपाळाचा हलकासा स्पर्श झाला. दोघांचे डोळे मिटले. मयुरीचा श्वास त्याच्या ओठांना स्पर्शून गेला आणि आदित्यचा श्वास तिच्या मानेला. तो क्षण जणू दोघांना विसरायला लावणारा होता. भूतकाळ, भीती, शंका, सगळं ते एकमेकांच्या इतके जवळ आले की वाटत होतं आता त्या थांबलेल्या चुंबनाचा शेवट होणारच. तेव्हा अचानक दारावर ठोका बसला. मयुरी दचकली. आदित्यने तिचा हात घट्ट पकडला. बाहेरून काकूंचा आवाज आला, मयुरी, थोडं काम आहे, ये ना जरा. मयुरीचा श्वास अजूनही भारी होता. ती मागे सरकली, पण आदित्यचा हात तिच्या बोटावरून घसरताना दोघांनाही जाणवलं अपूर्णतेची वेदना. दार उघडण्याआधी तिने मागे वळून आदित्यकडे पाहिलं. नजरेत एकच वाक्य होतं, हे आपण पूर्ण करणार आहोत लवकरच. मयुरीने दार उघडून काकूंसोबत कामात हात दिला, पण तिचं मन मात्र आदित्यकडेच अडकून होतं. ती काम करत होती, पण तिचे विचार दर 2 मिनिटांनी आदित्यच्या नजरेत, त्याच्या हातात, त्या अधुऱ्या क्षणात परत जात होते. आदित्य यातल्या खोलीत शांत बसला होता, पण त्याच्या मनात उभं राहिलेलं वादळ आता शांत होत नव्हतं. मयुरीचं माझं मन तुझ्यासोबत शांत होतं, हे वाक्य त्याच्या कानात सतत घुमत होतं. काही मिनिटांनी वातावरण शांत झाल्यावर मयुरी पुन्हा त्याच्या खोलीत आली. ती आत आली तेव्हा आदित्य खिडकीबाहेर बघत होता. पाऊस थांबला होता. हवेत अजूनही ती ओल आणि तीच ऊब होती. मयुरी जवळ आली आणि हळूच म्हणाली, मला तुझ्याशी बोलायचंय. आदित्यने तिच्याकडे वळून पाहिलं. मलाही. दोघे समोरासमोर उभे राहिले. आता कोणतेही शब्द फेल वाटत होते, पण बोलणं टाळणं शक्य नव्हतं. मयुरीने हळू आवाजात सुरुवात केली, आदित्य, आरव सोबतच सगळं आता संपवायचं आहे मला. जे मी जगत होते ते खरं नव्हतं.
काल जे झालं आणि त्याने मला माझं मन दाखवलं. आदित्य तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला, आणि तुझं मन आता कुठे आहे मयुरी? ती हळूच पुढे आली. त्याच्या छातीवर हात ठेवत म्हणाली, इथे, ज्याच्याजवळ मला स्वतःसारखं वाटतं, जिथे माझा श्वास अडकळतो पण आत्मा शांत होतो. आदित्य तिच्या त्या शब्दात हरवून गेला. त्याने तिचा हात आपल्या बोटात घेतला आणि हलक्या आवाजात म्हणाला, मयुरी, मी तुझ्यावर रागावलो, दुखावलो, पण प्रेम थांबलं नाही कधीच. फक्त सांगण्याची हिंमत नव्हती. मयुरी त्याच्याजवळ आली. त्याच्यामध्ये आता 1 इंचाचं अंतर होतं. ती पुटपुटली आणि आता आदित्य तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला, आता मी काहीही लपवणार नाही. तू माझ्यासाठी काय आहेस तेही नाही. तिचे डोळे अलगद मिटले. तिच्या श्वासात कंप होता, तिच्या शरीरात ओढ आणि तिच्या मनात एकच गोष्ट. हा क्षण तिने खूप वाट पाहिलेला. काही क्षण दोघे एकमेकांकडे पाहत उभे राहिले आणि मग आदित्यने तिला जवळ ओढलं. मयुरी त्याच्याकडे सरकली. दोघांचे कपाळ एकमेकांना टेकले. त्याच्या श्वासांचा ताल एक झाला आणि शेवटी दोघांचे ओठ एकमेकांना स्पर्शले. ते चुंबन शांत होतं, नाजूक होतं, पण इतकं जिवंत होतं की जणू दोघांच्या मनातले सगळे वादळ, शंका, वेदना त्या एका क्षणात विरघळून गेल्या. काही सेकंद त्यांनी एकमेकांना घट्ट जवळ धरलं. पाऊस परत हलकेच पडायला लागला. जणू त्या क्षणाला आशीर्वाद देत मयुरीने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत शांतपणे म्हटलं, आदित्य, मी तुला निवडलंय. आदित्यने तिच्या केसात हात फिरवत उत्तर दिलं, आणि मी तुला. खूप आधीपासून. ते दोघे खिडकीपाशी बसले, एकमेकांच्या जवळ. बाहेरचा पाऊस, आतली ऊब आणि 2 मनांचं एकत्र येणं, यापेक्षा सुंदर शेवट त्यांना मिळू शकत नव्हता. त्या दिवसानंतर आरवला मयुरीने स्पष्ट सांगितलं की ती त्याच्यासोबत पुढे राहू शकत नाही. काही लोकांना हे समजलं, काहींनी कुजबूज केल्या, पण मयुरी आणि आदित्यच्या नात्यात आता भीती नव्हती, फक्त ॲक्सेप्टन्स आणि प्रेम होतं. काही आठवड्यांनी आदित्य पूर्णपणे बरा झाला आणि त्या दोघांनी हातात हात घेत चालायला सुरुवात केली. आता कोणत्याही भीतीशिवाय, कोणत्याही दडपणाशिवाय. त्यांच्या नजरेत एकच गोष्ट होती. शेवटी त्यांनी एकमेकांना शोधलं होतं आणि प्रेमाचं हे नातं त्यांनी दोघांनी मिळून सांगितलेल्या त्या एका अधुऱ्या क्षणातून सुरू झालं होतं. कथा इथे पूर्ण होते, पूर्ण प्रेमाने, पूर्ण शांततेने आणि पूर्ण स्वीकाराने. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.